जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी नाशिकमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय, त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे। नाशिकमध्ये आरोग्य कर्मचारी संपावर आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केलं जात आहे। जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं सांगितलं जातंय। मात्र यामुळे आरोग्य व्यवस्था चांगलीच सलाईनवर आहे। आंदोलकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। मी आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर आरोग्य विभागातल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी जे आहे ते जुनी पेन्शन लागू करावी यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे, काम बंद पुकारलं आहे। यामुळे खरं तर आरोग्य व्यवस्था जी आहे ती खोळंबलेली आहे। नेमकी तुमच्या मागण्या काय आहेत आणि हे आंदोलनामुळे खरं तर आरोग्य सेवा देखील खोळंबलेली आहे? आमच्या महत्त्वाची जिव्हाळ्याची मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही आमची लागू केली पाहिजे, कारण जुनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस पेन्शन ही आमची म्हातारपणाची एक काठी आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला जुनी पेन्शन ही आम्हाला मिळालीच पाहिजे। जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संप करणार आहोत। रुग्णांसाठीच आम्ही आहोत, परंतु आमचा नाईलाज आहे, कारण तोपर्यंत आपलं शासन आमच्याकडे लक्ष देणार नाही, म्हणून नाईलाज असतो आम्हाला संपात उतरावं लागणार। परंतु जर मास कॅज्युअलिटी आली आणि रुग्णांचे खूप हाल होत आहे तर आम्ही असं विदाऊट ड्रेसमध्ये आम्ही काम करू आणि रुग्णांचे प्राण आम्ही वाचवू। खरं तर जी जुनी पेन्शन जी आहे ती लवकरात लवकर लागू करावी यासाठी ह्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे। मात्र जर इमर्जन्सी असेल तर त्यावेळी आम्ही सर्वजण जे आहेत या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असू असं या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक। विठू माऊलीचा गजर म्हणजे